म्हणून आपल्याला हा नंदी दिसतोय आज गुलालाचा मानकरी झालेला आहे आणि ही सगळी टीम दिसती. सगळी टीम आज त्यासोबत आली आणि टीम सोबत आली आणि त्या टीमला आज नाराज केलेलं नाही त्या नंदीनं. हा जुचुऱ्या कुठल्या गावचा आहे? कुठल्या गावचा आहे? वडूजचा वादळ. हम्म. महाकाल ग्रुप वडूज. हम्म. कुमार समर्थ राहुल पाटोळे ह्या नावानं कंपल्सरी पळतो. राहुल पाटोळे डॉक्टर पुण्याचे आणि त्यांचे बंधू नागेश पाटोळे, इंजिनियर नागेश पाटोळे. मी अमोल महादेव वाघमारे वडूज. आता ही सगळी पोरं कायम असते ती का? हा, ही सगळी पोरं आहे ते कायमच असते ती. आज जरा कमी आहे ती. 30-35 जण कंपल्सरी मैदानावर असते ती. कारण महाकाल मुळे सगळे परत वादळ नंतर आता नवीन मिर्झा नंतर अजून दुसरा एक खोंड बारकामचा पळतो गरोडा. अशी 4 आत्ता असल्यामुळं कंपल्सरी सगळी पोरं ग्रुपमध्ये सगळ्या पोरासनी जास्त आता बैलगाडी शर्यतीचं नवीन पोरासनी आता भरपूर नाद लागायला लागला वडूज मधल्या. म्हणजे दावणीला एक नंदी थांबला की दुसरा तयार होतोय. हा, कंपल्सरी होत गेलंय की महाकाल नंतर वादळ काय जाईल ते आता कंपल्सरी म्हणजे जाईल त्या मैदानात फायनल राहतच असतोय. कुठल्याही मोठ्या मैदानात म्हणजे आता क्वचित काय वेळेस पहिऱ्याचा निर्णय आमचा जर चुकला तर मार खाते गाडीने, तर कंपल्सरी हा गुलालात नंदी आहे वादळ. आता ह्या पोरांच्या विषयी काय सांगचाल? कारण काय होते आज एक दोघाचं हे क्षेत्र नाही. जर ही जवान पिढी जर झटली तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. कारण काय होतं नुसता बैल पळून बी चालत नाही. आता ह्या पोरांबद्दल बोलायचं म्हटलं तर काय तसं आता म्हणजे सांगायसारखं नाही. आज ही बैल पळते ती काय त्यांच्या ह्यानं पळत नाही. ती पोरांचं जे कष्ट आहे त्या म्हणजे कष्टामुळे बैल पळते ती. आज जेवढा ग्रुप आहे ह्यातून एकही पोरगा असं नाही की मैदान असून द्या ना तर घरी असून द्या, घरी जरी असलं तरी बैलाला लागणारा जो म्हणजे व्यायाम हा कंपल्सरी 1-1.5 म्हणजे आजचा दिवस सोडला, आज मैदानावर बैल घरी गेला की आज उद्या सकाळ जाऊन गरम पाण्यानं धुणं काय असेल, एक दिवस गॅप ठेवून की लगेच बैलाला 3-4 किलोमीटर कंपल्सरी 3.5 किलोमीटर आमचा एक ट्रॅकच आहे. 3.5 किलोमीटर जायचं 3.5 किलोमीटर रिटर्न यायचं, ही सगळ्या बैलाला कंपल्सरी असतंय. आणि पोरांना कसं झालंय हे आता नावं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं पण गरजेचं आहे. जर एखादं सोडलं तर ती परत म्हणणार ही जवळची झाली ना आम्ही असं, कारण आता ह्याच्यापूर्वी झालेलं आहे म्हणून फक्त एक आहे. आता नारायण असेल, गणेश असेल, शंभू असेल, हे पप्पू असेल, नागेश, किरण, अमर, गणेश, ते तनू, दादा आपला हो, परत असे अक्षय, ही गँग जी आहे ह्यांच्यामुळे फक्त नाद राहणार आहे. नाहीतर आता काय झालंय हे बैलगाडी क्षेत्र बघताय तुम्ही, ह्यात चपळ चित्ता पाहिजे. म्हणजे आज 2 चपळ चित्ता म्हणून आम्ही म्हणजे मला तर असं वाटतं हे अक्षय आणि दुसरा राम, ही दोघं पुढे धराय असली, माग नारायण, पप्पू, किरण आणि ह्यो गणेश जर असला, बैल कसाही पळवून द्या काय होऊन द्या, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा कासरा हातात जाणार नाही. बैल 1 किलोमीटर जरी पळाला तरी 1 किलोमीटर पळताना 6 जण दिसणार. म्हणजे त्यांनी आज एवढं कष्ट घेतली ती की कोणच घेऊ शकत नाही. मालक मी स्वतः असलो किंवा ते नागेश पाटोळे असतील, राहुल पाटोळे असेल, हे मालक म्हणून किती आमचं कष्ट आहे. फक्त घरी खायला घालणं हे करणं एवढ्या पुरतंच, पण सराव म्हणा, मैदान म्हणा, ह्या पोरांचीच काम आहेत. हे आमचं काम नाही राहिलेलं. मित्रांनो बघा, टीमचं आपण का सगळं घेतलं, कारण काय होतंय टीम मेंबर जर तटले तर सगळ्या गोष्टी होत्या त्या. आणि आता त्याच्याविषयी काय सांगताल? या टीम बद्दल सांगितलं किंवा तुम्ही सगळं कसं नियोजन करता, काय मेन राहिला नंदी. आता वादळ बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता असं झालंय की ह्या बैलानं म्हणजे आमचा महाकाल पूर्ण म्हणजे मोठ्या मैदानात राहत होता, सगळं करत होता. बैलाची पायाची इंजुरी झाली त्यावेळेसपासून बैल जरा कमी कधी पळला नाही. बैल काय वेळेस जर मनात आलं तर गाडी लॉबी करत राहिला, पण तिथून ह्या वाघानं एक केलं की जिथं ईर्ष्याचं मैदान आहे कुठं म्हणजे जिथं राहिलाच पाहिजे कंपल्सरी राहत गेला तो. आणि हे जर नवीन आम्ही जेवढं प्रयोग करत गेलो त्यानं सिद्ध करून दाखवलं की मी काही करू शकतो. आता नवीन वासरू आपलं एक दुसरं आमचं मिर्झा पळतंय, म्हणजे आम्ही एक विचार केलाय की जर आता ही घरची गाडी लवकरात लवकर लॉन्च करायची दोन्ही. कारण मिर्झा महाकालची जशी कार्बन कॉपी बाहेरनं जी पळायचं आहे ती परवाचं मैदान झालं 9 तारखेचं, त्यानं महाकालगतच सीमी काढल्यामुळं असं वाटायला लागलं ही जर घरची गाडी पळाली
तर आनंद भरपूर होणार, ह्याच्यापेक्षा जास्त आनंद असणार आहे. चालतंय मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल होईल आणि असेच नंदी घेण्यात दाचिन. धन्यवाद.